निकलो 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 निकलो. डुंगरो डुंगरो डुंगरो. कोणती आहे? CB 350. ओके. CB 350 पण खूप स्मूथ आहे. आणि एक जे तुम्ही हा, हा, हा. हे आता नवीन मॉडेल. हे सगळे ब्लॉग मध्ये घे हे घे. केला मी सबस्क्राईब. ठीक आहे. हरे कृष्णा एवरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ये बाइक वाले ना कहीं से भी चले जाते हैं. इनको लगता है जहाँ से इंसान चल सकता है वहाँ पे ये भी जा सकता है. ऐसा नहीं है भाई. फुटपाथ तुम्हारे लिए नहीं है भाई. कहाँ चढ़ा दिए हो. मोकला है उधर भगा लो भाई. उसने क्या दबाया भाई. अरे यार रुको रुको. खत्म खत्म भाई खत्म. निकलो 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 निकलो. डुंगरो डुंगरो डुंगरो. भाई क्या खतरनाक निकला. सीरियसली उस गाड़ी को दबा ही दिया था. ऑब्वियसली वो बस भी कहाँ जगह लेगी. दिस एरिया इज पथेटिक. कोणती आहे? CB 350. ओके. CB 350 पण खूप स्मूथ आहे. आणि एक जे तुम्ही हे आता नवीन मॉडेल समोर तो बघा. हा हे नवीन मॉडेल आहे. बरोबर बरोबर. ह्याचं काय पुढे काय तुम्ही लावलंय का DL? नाही नाही अजून तरी नाही लावले. मी लावायचा विचार करतो. नाही लावायला लागतो. रात्री तेवढं सिटीसाठी ठीक आहे कारण का सिटीमध्ये स्ट्रीट लाईट असते ना. बघून मी आलो हम्म. बघतोय मागे पण काय दिले वगैरे. हा डुएल ABS आहे. आता जी आहे ना तिला डुएल ABS आहे. आणि आपलं हे काय मेंटेनन्स वगैरे. मेंटेनन्स बघ आता मी पेड मेंटेनन्स वर आलोय. एक 1200 रुपये लागले मला. ते तर बट ते आता ऑइल पण असेल ॲडिशनल मग ते एक्स्ट्रा जातं. ऑइल जर चेंज असेल तर ते एक्स्ट्रा जातं. मोजून टाकतो नाही त्यांचंच ऑइल टाकावं लागतं तर तुमचं वॉरंटीमध्ये इन्क्लूड होतं. नाहीतर मग ते नाही होत. म्हणून मी बाहेरून टाकतच नाही. काही लागलं तरी तिकडेच घेऊन जातो. उद्या काय झालं तर आपल्याला मोठा नुकसान कशाला उगाच छोट्यासाठी. आणि इवन आता रिसेंटली त्याचं सस्पेन्शन पण काय झालं होतं आधी. ऑइल वगैरे लिकेज होतं त्यामुळे ते कॅप लावावं लागतं ना. एक कॅप लावावं लागतं पण मी पण लावणार आहे कारण का माझं रिसेंटली झालं होतं. ते कॅप लावू शकतो. हो 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 येतं. पण ते काय माझं झालं होतं ऑइल लीक पण झालं होतं पण त्यांनी एवढे चांगले होते तिकडे त्यांनी मेंटेनन्स मध्ये कव्हर करून घेतलं. कुठे गेलं तुमचं मी ठाण्याला राहतो. राहायला तुमचं हा ठाण्याला. ऑफिस BKC जावं लागतं. चांगली तुम्ही एवढं ट्रॅव्हल करता लेडी म्हणजे. हा आणि मला काय हवं होतं की ॲव्हरेज पण चांगला पाहिजे. मग ॲव्हरेज पण चांगला मिळतो मला. मी फक्त एक गोष्ट केली हे फक्त रायझर लावून घेतलं जेणेकरून पोझिशन अजून कम्फर्टेबल झाली. हा ही अटॅचमेंट आहे. सध्या एवढंच केलं होतं आणि पार्टी ते आहे ते आपलं थोडस काय कॉन्स गिअर जे आहे ना ते कधी कधी तुला असं वाटेल की पडत नाही. आता माझ्यावर होतं सध्या जे होतं प्रॉब्लेम सगळं तर कधी कधी असं एकदम चेक करावा लागतो की पडला की नाही पडला. तेवढा एक तो एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे म्हणतात असं म्हणू शकतो. आणि दुसरी लाईट कमी पडते रात्री. ऍडिशनल लावावं लागेल. मी पण त्या 2 गोष्टी करायच्या जे तुम्ही बोललात. एक तर ते कॅप लावायचं मला त्या फॉर्क वरती आणि लाईट लावायची. बाकी आणि स्पेशली म्हणजे हे त्याच्याबरोबर प्री इन्स्टॉल्ड असतं. लाईट्स आहेत बाकी सगळं प्रॉपर मिळतं. सो बघितलं कमी यूज असेल तर OLX वाली पण घ्या काय हरकत नाही. पण ते 2021चं मॉडेल होतं. नाही 23-24चं पण मिळेल तुम्हाला. काय लोकांना एकदम लगेच हवी असते पॉवर त्यांना लॉंग टर्म नाही विचार करत ते. आज ही बघितली दुसरी ती मग RTX पाहिजे मग तिसरी मग डायरेक्ट काय बोलतात ना ड्यूक पाहिजे 390 पाहिजे असं होतं ते. नाहीतर रॉयल एनफिल्ड वर उडी मारायची. रॉयल एनफिल्डची वेगळा स्टेटस आहे ते तर तुम्ही विस्टॉम ना आता विस्टॉम पेक्षा
काय भाई खतरनाक आहे प्रकरण. विस्टॉम पेक्षा ना आता आरटीएक्स सेम प्राइस आहे. सेम प्राइस आहे विस्टॉम आणि आरटीएक्स ची. 21ची आहे. ओके, कितीला माग सांगतोय? हे एक 10 बोलतो. एक मध्ये देऊन टाकेल तो. हा, तो एक बोलला, तो एक मध्ये. पण 21ची मॉडेल आहे. काय बोलतो तुमचा बोलणं? किती कोण चालवतं ना, पहिली गोष्ट म्हणजे कोण कसा चालवतं ह्याच्यावर आहे. असं बघून तर ते काय पुढे लाईट वगैरे नाही, त्याला भेटा, तो व्यक्ती काय करतो हे सगळं समजेल. मग तो रावडी चालवतो रेमटवतो हे कळेल. अच्छा, हा. तुमचं बोलणं. हा, म्हणजे तो व्यक्ती कसा आहे त्यावरनं कळेल. आता आपण कसं डेली कम्प्युटर्स आहेत, हा, आपल्याला आता स्वतःला आपण सांभाळतो तसं गाडी पण सांभाळतो, बरोबर, ते तुम्ही तसं आहे. बरोबर. कंडिशन संभाळली. अरे कल परसों तो मैंने चेन क्लीन किया है पूरा, खुद से किया है, मैं स्वतःच मेंटेन करतो. तर हे बघून घेतो मी एकदा. OLX वर मिळतात पण चांगले. मी नंतर घेतल्यानंतर बघितले होते ऑप्शन्स, मिळतात 1-2 वर्षात मिळतात. तो फॉग लॅम्प लावलाय पुढे. हा, त्याचं काय नाही हो, ते तर स्वस्तात तुम्हाला मिळेल. मेन गाडी आहे, लाईट त्याच्यामध्येच आहेत. बघतो मी. हे मला घ्यायचं आहे आता. ते काढतो युनिकॉर्न मी. हा हा ऍडव्हेंचरच घ्यायचं, कारण काय मी पण जात असतो. युनिकॉर्न घेऊन गेले मी कुठे कुठे. हा. मार्केटला घेऊन गेले, लोणावळा घेऊन, खोपोली. अरे बापरे, आपल्याला खूप हे आहे सवय म्हणजे जायचं. छान आहे, छान छान. मग तुमचे फ्रेंड सर्कल जातात. आहे ना, नाईस. त्यासोबत आता इंटरकॉम घेतलो मी. त्यावर हेल्मेट माझ्याकडे. अरे वा, म्हणजे तुमची फक्त बाईक बाकी आहे. तेच राहिलं तिकडे. तो 2000 बोलत होता, फक्त विचारत होता. येता तर माझ्या मित्रासोबतच गेलो. येऊ शकतो. ब्लॉग बनवणार आहे. अरे कोई व्लॉग नहीं बना रहा भाई. YouTube पे आएगा आपण. चालेल. फक्त एक कट कर ना. हा हा, कट मारते बघा ना. करा करा करा. चला भाई, थँक्यू, सी यू यार. तो मी. नाव काय तुमचं? हा, नाईस नाईस. हा, हे सगळे ब्लॉग मध्ये घे. ऐकून चालला का हे घे, आपला बुद्धी ना. केला मी सबस्क्राईब. ठीक आहे. आप किधर खड़े कर रहे हैं अंकल? इसको मत करो. मी बघेल. शप्पा सांगतो, मम्मी शप्पा. ठीक आहे ठीक आहे. हा, येणार येणार. ह्याचं नाही येणार, पण ह्याचं मी करीन. चला. ठीक आहे, चला भाई, भेटू. तुला सबस्क्राईब करेल, मला हा. पण करा. हो हो हो. मी का आता आमच्या 16-17 दुआ करता प्लॅनिंग आहे. ब्लॉग. हा. चलो बाय 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 बाय. चलो बाय. भाई थोड़ा रिस्की था सब कुछ. उसने रोका किस चीज के लिए, और कभी पीछे का टायर में हवा कौन, जैसे टायर ही ऐसे दिखता है मुझे नहीं. और इसका हैंडल क्यों टेढ़ा है? इसका एक हाथ ऊपर एक हाथ नीचे है, सम रीजन मुझे वो टेढ़ा लग रहा है उसका हैंडल. गाइस वीडियो देख रहे हो तो बताओ यार, इस बंदे का हैंडल क्या है, टेढ़ा है या नहीं है? मैं तो अटक गया, लेकिन इट सीम्स ही वांट्स टू रेस विद मी, बट आई डोंट वांट. आई जस्ट गो ऑन माय पाथ. शाम का घर जाते वक्त मेरे को ये सब लफड़ा नहीं चाहिए. चुपचाप अपने घर जाओ. घर जाने के लिए गाड़ी चला रहे हैं अपन, रेस करने के लिए नहीं. नहीं इसके कोई पैसे मिलेंगे तो काहे को.